चॅरिटेबल ट्रस्टमधील आमची टीम समाजाचा विकास, समुदाय सुधारण्यात आणि नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे। किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टच्या किशोर मुसळे स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर नियोजन समिती यांच्या वतीने मस्ताननाका येथे सेल्फ एम्प्लॉयड टेलरिंग या विषयाचे प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला आहे। 4 महिने मस्ताननाका येथे महिलांना मोफत शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात येत होते। प्रशिक्षणात एकूण 60 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांनी यशस्वीरित्या प्रावीण्य मिळवले आहे। तर त्या अनुषंगाने किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व लाभार्थ्यांना आज 10 सप्टेंबरला मस्ताननाका येथे मोफत शिलाई मशीन तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक आणि मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्यांनी लाभार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच त्यांचे अनुभव यावेळी प्रशिक्षणार्थींना सांगितले। श्री आदिजी नियोग चैरिटेबल 25 साल से हम ये जीवदया, अनुकंपा, मानवता के सब कार्य करते हैं और प्रभु की कृपा से ये सब हो रहा है और सभी दिलेरी दाता की मदद से हो रहे हैं। तो हम 118 जो बुज़ुर्ग हैं उनको आज 4 साल से नाला सोपारा में टिफ़िन दे रहे हैं। सभी को मेडिकल भी उनका ध्यान रखते हैं। गौ माता के लिए हम लोग बड़े बड़े शेड बनाते हैं। पानी के जो उनको पानी पीने के लिए चारा का गोडाउन बना देते हैं, पानी का हौज बनाते हैं और बहनों को आत्मनिर्भर करने के लिए ऐसे हमारी टीम रहती है, पूरे सर्वे करते हैं और जो बहनों को ज़रूरत है उनको हम ये सेवा देते हैं। चूल सांभाळून स्त्रिया घरी शिलाई मशीनचे काम करून स्वतःचा फायदा मिळेल तसेच परिवार सांभाळू शकतात ह्या उद्देशाने किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टने आज शिलाई मशीनचे वाटप केले आहेत। तर आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया तुमचा उद्देश काय आहे त्यामागे। नमस्कार, माझं नाव सुनील जाधव। किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी व्यवस्थापक म्हणून काम पाहतो आणि कौशल्य विकास किंवा आम्ही त्याला EDP असं नाव म्हणतो। तर EDP डिपार्टमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य देऊन त्यांना प्रशिक्षित करून त्यांना उद्योगाला लावणं किंवा त्यांना व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध करून देणं हा आमचा मूळ उद्दिष्ट आहे। तसं पाहिलं तर आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे की सर्वांना समान संधी। आज आमच्याकडे पालघर विभागातल्या मस्ताननाका विभागातल्या जवळपास 10 ते 15 किलोमीटर विभागामध्ये अशी कुठली संधी उपलब्ध दिसत नाही आहे ज्यामुळे महिलांना किंवा मुलांना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून स्वतःचा विकास साध्य करता येईल। तर त्याची पार्श्वभूमी पाहिली तर शाळेमधून जवळपास 7वी किंवा 8वी किंवा 10वीमधून मुलं बरेचसे ड्रॉप होतात किंवा मुली तर खूप मोठ्या प्रमाणात ड्रॉप होताना आपल्याला दिसतात। अशा मुलींपर्यंत पोचणं, अशा महिलांपर्यंत पोचणं हे आमचं खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे आणि ते आम्ही त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी खऱ्या अर्थानं उतरतो। आज आम्ही इथं जवळपास महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या योजनेअंतर्गत इथे 60 महिलांचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला। ही संधी आम्हाला शासनाकडून मिळाली की प्रशिक्षण राबवा, कारण की इथल्या परिसरामध्ये शहराच्या ठिकाणी खूप चांगल्या संस्था आहेत पण ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या संस्था तशा निमुळत्याच आहेत। त्यामुळे आमची या ठिकाणची संस्था आणि त्यांचं काम पाहून शासनाने आम्हाला एक कामाची जबाबदारी दिली। ते पाहता आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये फिरलो त्यावेळेस अशा आम्हाला मुली, महिला भेटल्या आहेत ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, हाताला काम मिळवण्यासाठी ह्या प्रशिक्षणाची खूप आवश्यकता दिसली आणि म्हणून टेलरिंग हे प्रशिक्षण आम्ही राबवलं आणि त्या राबवण्यासाठी 60 महिलांची निवड आम्ही केलेली आहे। 60 महिलांना प्रशिक्षण देताना आमच्या अजून एक लक्षात आलं की जवळपास 10 ते 15 किलोमीटर दुरून येतात। त्यामुळे सकाळच्या बॅचला किंवा दुपारच्या बॅचला येत असताना मुलींचा वेळ खूप जात होता। त्यांना अगदी जेवण देखील त्यांना घेता येत नव्हतं, इतकी त्यांची तळमळ आम्हाला दिसून आली। त्यामुळे त्यांचे उपासमार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना पुढची 4 महिने प्रशिक्षण चालू असेपर्यंत आम्ही त्यांना इथं त्यांची जेवायची व्यवस्था केली आमच्या संस्थेच्या मार्फत, जेणेकरून ते त्यांना प्रशिक्षण घेताना कुठल्याही प्रकारची हालअपेष्टा होऊ नये। आज प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासनाचं प्रमाणपत्रही मिळतो आहे, प्लस त्यांचं उद्योग सुरू व्हावं म्हणून आम्ही त्यांना उद्योग आधारचा दाखला पण काढून देतो आहोत आणि या ज्या सेवा सौभाग्य ट्रस्ट आहे किंवा आणि श्री आदिजी नियोग चॅरिटेबल ट्रस्ट आहे, या दोन्ही संस्थांनी मिळून या मुलींसाठी, महिला
महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे आज या मुलींना मोफत प्रशिक्षण पण मिळालेलं आहे, मोफत त्यांना उद्योग आधारचं कार्ड पण काढून मिळालेलं आहे आणि शिवाय त्यांना आता या ठिकाणी मोफत शिलाई मशीन पण मिळत आहे. त्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली आहे. त्या ह्या ऊर्जा घेऊन आमच्या इथून जात आहेत आणि एक चांगला स्वतःचा उद्योग नक्की सुरू करते. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ह्या स्वतःचा उद्योग सुरू करतील तेही आपल्या घरामध्ये राहून आपलं घर प्रपंच सांभाळून आपल्या घराला लागणारं जे काही छोटीशी हातभार आहे ते या ठिकाणी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देतील आणि त्यांचं घर देखील ते सांभाळतील आणि स्वतःला देखील मोठं सिद्ध करू शकतील. भविष्यामध्ये जर त्यांना मोठं व्यवसाय करायची इच्छा झाली, छोटी इंडस्ट्री सुरू करायची झाली तर त्यासाठी शासनाच्या कर्ज योजना कुठच्या मिळतील, कुठून मिळतील आणि त्यांचा उद्योग कसा चालू होईल यासाठी लागणारी सगळी माहिती आणि त्यांच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा किशोर मुसे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही उभी करणार आहोत, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये एक चांगले उद्योजिका होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणाचं सहकार्य मिळू शकेल. शहा सेवा सौभाग्य ट्रस्ट आणि श्री आदिजीनी युवक चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमाने आम्ही आमच्याकडे विवेकानंद सरने आम्हाला सांगितलं की असं 60 सिलाई मशीन मोफत वाटप करायचे आहे आणि मी ते सहर्ष स्वीकारून घेतला आणि 2 दिवसमध्ये मी 60 सिलाई मशीन आमचे डोनरचे हेल्पमार्फतच ही इकडे सर्व आम्ही आणलेले आहे. आम्ही काय गव्हर्मेंट याच्यात आम्हाला काय एड नाही भेटते आणि नाही गव्हर्मेंटकडून एक पण रुपये उपलब्ध झाला, पण आमची संस्था जे आहे ते पुरा वर्ल्डमध्ये एकदम फेमस आहे आणि आम्ही जे कार्य करते त्यांच्या व्हिडिओ मी त्यांना पाठवतो आणि ते सर्व इन्स्पायर्ड होऊन आम्हाला ही सर्व हेल्प पाठवते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा आहे की सहभागी लाभार्थींना विविध व्यवसायाबद्दलची आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करून त्यांना उद्योजक बनवणे. प्रशिक्षणात सहभागींना व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन, मार्केटिंग तंत्र, वित्तीय व्यवस्थापन आणि उद्योजकता विकास या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे. तसेच विविध विषयांवर प्रशिक्षण घेऊन लाभार्थ्यांनी स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. या कौशल्याच्या आधारे ते आपल्या गावामध्ये किंवा परिसरात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. शिलाई मशीनचा वापर करून महिलांना घर बसल्या रोजगाराची संधी मिळेल आणि त्यांना स्वतंत्रपणे आर्थिक मदत मिळेल, हा मेन उद्देश आहे. ट्रस्टने आतापर्यंत हजारो लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ठोस पाऊल उचलले आहे. तर या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी मोफत शिलाई मशीनचं प्रशिक्षण घेतलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद बघायला मिळाला की त्या स्वतः आज त्यांच्या पायावर उभे आहेत. त्यांचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आज बघावयास मिळाले.